मेष राशीच्या भाग्यवान मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण तुम्हाला आता सावध होण्याची अत्यंत गरज आहे. 15 मेची ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा किंवा मनात कोरून ठेवा. कारण त्या रात्रीनंतर मेष राशीच्या लोकांच्या नशिबात जे काही महापरिवर्तन घडून येणार आहे त्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येणार आहे. तब्बल 12 वर्षापासून शांत असलेला आणि तुमच्या राशीचा परममित्र असलेला साक्षात देवगुरु बृहस्पती आता आपली चाल बदलत आहे. पण हा बदल तुमच्यासाठी यशाची शिखरे पादक्रांत करणारा ठरणार की एखाद्या न संपणाऱ्या संकटाच्या चक्रव्यूहात तुम्हाला अडकवणारे याचं ते भयानक रहस्य आता उघड होणार आहे. तुमच्या कुंडलीतील दडलेले ते गुप्त आणि तुमच्या स्वामी मंगळ देवाची गुरुसोबत होणारी ही युती नेमकी काय संकेत देत आहे, ज्याची भीती तुम्हाला अनेक वर्षापासून सतावत होती, त्याचा उलगड होण्याची वेळ आता आलेली आहे. मंडळी, मेष राशींच्या मंडळींनो ऐका, जेव्हा देवगुरु बृहस्पती आपली राशी बदलतो तेव्हा तो फक्त ग्रहांची चाल बदलत नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनाचा नकाशाच बदलून टाकतो. मंडळी, ज्या घरात श्रद्धा आणि भक्ती असते त्या घरावर देवगुरूची कृपा सर्वप्रथम बरसते. पण ज्यांना आपल्या कर्माकडे दुर्लक्ष केले आहे, ज्यांच्याकडे हा काळ एक कठोर परीक्षा घेऊन येतो, म्हणूनच या 15 मे पूर्वी आपली मन, घर आणि आत्मा शुद्ध करण्याची गरज आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. मंडळी, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमची मेष रास आहे की नाही हे लिहायला अजिबात विसरू नका. मेष राशीच्या जातकांना गुरुची ही रास परिवर्तन तुमच्या आयुष्यातील 4 महत्त्वाच्या क्षेत्रांवर थेट परिणाम करणार आहे. आर्थिक लाभ. जर तुमचे पैसे गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून कुठेतरी अडकले असतील तर 15 मे नंतर ते परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. अचानक धन लाभाचे योग येतील, पण लक्षात ठेवा, हा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक तुमच्या हातात आहे. नोकरी आणि व्यवसाय. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी गुरुवार असलेली संधी सुवर्ण संधी ठरेल. म्हणजेच की तुमच्यासाठी गुरुवारी जी काही संधी येईल ती सुवर्ण संधी ठरू शकते. व्यवसायासाठी नवीन भागीदारी, पार्टनरशिप फायदेशीर ठरेल, मात्र कागदपत्राची पूर्तता नीट तपासा. आरोग्य. डोळ्याचे विकार किंवा पोटाच्या समस्या असल्याने या काळात विशेष काळजी घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे हाच मोठा उपाय ठरेल. घरातील कलह शांत होतील, म्हणजेच की कौटुंबिक सौख. पहा मंडळी, घरातील कलह, तुमच्या घरामध्ये जे काही कलह भांडणं असतील तर ते शांत होतील. जे लोक लग्नासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी गुरुची दृष्टी विवाहाचे योग जुळून आणेल. स्वामी समर्थाच्या कृपेने जो सावध राहतो तोच या महाबदलातून विजयी होऊन बाहेर पडतो. 15 मे नंतर तुमच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी अशा काही अजब घटना घडतील जे केवळ योग नसून एका मोठ्या देवी खेळाची आणि नियतीची नव्या अध्यायाची सुरुवात असेल. मेष राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यातील संत शांतता आता भंग पावणार आहे. कारण गुरुदेवाने आपली अमृत दृष्टी अशा ठिकाणी वळवली आहे जिथे तुमची सर्वात मोठी कमजोरी दडलेली आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की हे बदल नक्की का होत आहेत, तर याचं उत्तर तुमच्या कुंडलीत आहे. साक्षात देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीतून भ्रमण करत असताना त्यांच्या 5व्या, 7व्या आणि 9व्या दृष्टीने तुमच्या भाग्योदयाला मदत करणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि गुरु याचा हा मेळ म्हणजे राजयोगाचा आहे, जो तुमच्या कष्टाला फळाची जोड देणार आहे. मग ती तुमची आर्थिक बाजू असो किंवा तुमची खाजगी नातेसंबंध. ज्या प्रगतीचं आणि मोठ्या स्वप्नांची तुम्ही रात्रंदिवस प्रतीक्षा करत होता ती प्रगती आता तुमच्या दारात उभी राहणार की एखाद्या अदृश्य नकर्मता शक्ती तुमच्या कष्टाने मिळवलेल्या यशाचा घास हिरवून नेणार, हे पाहणं थररक ठरेल. या काळात जर तुम्ही बेसावध राहिलात तर स्वतःच्या विनाशाला दिलेलं नियंत्रण ठरेल. मेष राशीमध्ये 3 नक्षत्राचा समावेश होतो आणि या गुरुबदलचा परिणाम नक्षत्रानुसार थोडा वेगळा असू शकतो. अश्विन नक्षत्र. तुमच्यासाठी हा काळ नवीन ओळख आणि प्रसिद्धी मिळवून देणार आहे. समाजात मान सन्मान वाढेल. भरणी नक्षत्र. तुमच्या
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विलासी वस्तूवर जास्त खर्च करण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन नीट करा. आणि पहा मंडळी, कृतिका नक्षत्र, तुमच्या वाणीत थोडा उग्रपणा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठाशी बोलताना नम्रता ठेवा, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. अश्विन, भरणी आणि कृतिका नक्षत्रातील हा पालट तुमच्या आयुष्यात वादळ निर्माण करू शकतो. नक्की काय वाढून ठेवलं आहे या मे महिन्याच्या माध्यमापासून आणि काय संपूर्ण ज्योतिष विश्व या बदलाकडे एका गूढ भीतीपोटी पाहत आहे, या रहस्याचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की वेळ पुन्हा 12 वर्षानंतरच येणार आहे. मेष राशीच्या लोकांना तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता जवळ आली आहे, जिथे तुमची लपलेली गुप्ते जगासमोर येतील आणि तुमचे शत्रूही तुमचे हे बदललेले रूप पाहून थक्क होतील. विशेषतः तुमच्या कौटुंबिक शांतता आणि आर्थिक स्थितीत मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे, जिथे अचानक अज्ञात शक्तीचा वावर जाणवू लागेल किंवा तुमची वर्षानुवर्षे अडकलेली कामे एकाएक मार्गी लागून तुम्हाला चकित करून सोडतील. गुरुची ही उच्च होणे जेवढे तुम्हाला राजवैभव आणि ऐश्वर्य देणारे आहे, तेवढेच ते गाफील राहणाऱ्या लोकांसाठी विनाशकारी ठरू शकते, कारण नियतीने आता मेष राशींच्या पाठावर आपली शेवटची चाल खेळायला सुरुवात केली आहे. मंडळी पहा, एक महत्त्वाची गोष्ट सांगते इच्छिता. आर्थिक आणि कौटुंबिक आघाड्यावर जेव्हा एकच वेळी संकट येते तेव्हा माणूस आतून कोसळतो, पण हीच ती क्षण असतात जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तीच्या सर्वाधिक काळजी घेतात. आता पहा मंडळी, काही मेष राशींच्या लोकांना स्वप्नातून देखील संकेत मिळतात. 15 मे नंतर तुमच्या स्वप्नाकडे लक्ष द्या. जर तुम्हाला स्वप्नात पांढरी गाय किंवा वासरू दिसेल तर समजा की तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होणार आहे. पिवळे फूल किंवा एखादं देऊळ दिसलं तर साक्षात गुरुदेवांची शुभ संकेत आहेत. असे संकेत मिळाल्यास सकाळी उठून स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. मंडळी, या कठीण काळात घरात नियमित दीप प्रज्वलित करा, कारण अग्नी हा नकर्मता ऊर्जेचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्या घरात श्रद्धेचा दिवा तवेत असतो त्या घरात संकट क्षणभर थांबत नाही. आपले मन स्थिर ठेवा, कारण शांत मनातूनच योग्य निर्णय जन्म घेतात आणि योग्य निर्णय तुम्हाला या महावादळातून तारून नेतात. तुमच्या मुलाच्या भविष्यापासून ते घरातील शुभ कार्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर या परिवर्तनाची सावली पडणार आहे. मेष राशींच्या लोकांनी काय करू नये? सावध राहणे म्हणजे केवळ पूजा करणे नव्हे तर चुका टाळणे होय. 15 मे ते 20 मे या दरम्यान कोणालाही मोठे कर्ज देऊ नका. पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना घाई करू नका. विशेषतः मंगळवारी वाद टाळा. तुमच्या गुपित योजना किंवा व्यवसायातील कल्पना कोणाशीही शेअर करू नका. गुप्त शत्रू त्याचा फायदा घेऊ शकतात. जर तुम्ही मंडळी 15 मेची हेडलाईन चुकवली तर पुढचे 12 वर्ष केवळ पश्चाताप घालवावा लागतील. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या कामाच्या ठिकाणी असं काही बदल घडणार आहे ज्याची कल्पना तुम्ही तुमच्या वरिष्ठांनाही केली नसेल. कदाचित उत्पन्नाची संधी चालून येईल, पण त्यावेळी पडद्यामागे तुमच्या विरोधात कारस्थान रचणारे गुप्त शत्रूही सक्रिय होतील. आर्थिक व्यवहारात थोडी जरी गाफील वृत्ती दाखवली तर कष्टाने जमवलेली पुंजी एका रात्रीत गायब होऊ शकते. त्यामुळे या काळात गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवणं हीच पहिली कर्तव्य आहे. पहा मंडळी, मेष राशींच्या मंडळींनो, घरातील वास्तू बदल. गुरुची ग्रहाची ऊर्जा घराची ईशान्य दिशेस संबंधित असते. या परिवर्तनाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुमच्या घराचा ईशान्य कोपरा पूर्णपणे स्वच्छ करा. तिथे कोणतेही अडगळ किंवा कचरा ठेवू नका. शक्य असल्यास तिथे तांब्याच्या कलशात थोडे पाणी आणि गंगाजल भरून ठेवा. संध्याकाळी तिथे एक तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. मेष राशीच्या मंडळींनो, स्वभावात 15 मे पासून एक अनाकलनीय बदल दिसायला लागेल. तुमचा जो संयम आजवर टिकून होता तिथे आता विचाराची काहूर माजेल आणि तुमच्या शब्दांना एक वेळेस धार प्राप्त होईल. आध्यात्मिक पातळीवर तर तुम्हाला असे अनुभव येतील जे विज्ञानाच्या पलीकडचे असतील, जसे की भविष्यातील घटनेच्या अगोदरच आभास होणे किंवा साक्षात गुरुदेवाच्या कृपेने तुमचा तिसरा डोळा उघडणे. मंडळी, मेष राशीच्या मंडळी
आज तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली सत्य सांगत आहे. आध्यात्मिक जागृती ही एकट्याने येत नाही, ती येते भक्तिमय आणि संयमाच्या त्रिवेणी संगमातून. जेव्हा तिसरा डोळा उघडण्याची वेळ येते तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुमच्या मस्तकावर आपला वदहस्त ठेवतात. मेष राशीच्या भगिनीसाठी हा काळ मिश्र स्वरूपाचा असेल. ज्या महिला स्वतःचा व्यवसाय किंवा घरगुती उद्योग करत आहेत त्यांना 15 मे नंतर प्रगतीचे नवे दारे उघडतील. कुटुंबात तुमच्या शब्दाला मान मिळेल, मात्र मुलांच्या आरोग्याकडे किंवा त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. या काळात कोणाचंही नकारात्मक बोलण्याने विचलित होऊ नका, कारण जे लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःच एक अदृश्य जाळ्यात अडकलेले असतात. दररोज सकाळी उठताच श्री स्वामी समर्थ हे नाम जप करा, धारण करा. त्यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या आसपास एक दैवी कवच निर्माण होते, जे कोणतेही नकारात्मक शक्ती भेदू शकत नाही. स्वामींच्या सोबतच गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी एक छोटे उपाय नक्की करा. मंत्र जप करा. मेष राशीवाल्यानं दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. हनुमान चालीसा. तुमच्या स्वामी मंगळ देवाच्या उग्रतेला शांत करण्यासाठी हनुमान चालीसाचा तो विशिष्ट पाठ करा. दान धर्म शक्य असल्यास गुरुवारी पिवळ्या वस्तू, उदाहरणार्थ चणा डाळ, केळी किंवा पिवळं कापड गरजू व्यक्तीला दान करा. दररोज कपाळावर नित्य सेवा देखील करा. दररोज कपाळावर हळदीचा किंवा केशराचा टिळा लावा. यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल आणि गुरुची पाठबळ मिळेल. तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करा आणि गायीची सेवा करा. लक्षात ठेवा, या महावादळातून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी केवळ सामान्य उपाय करून चालणार नाही. तुमची श्रद्धा डळमळती होऊ देऊ नका, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही जागेवर राज्य करू शकता किंवा अंधारात हरवून जाऊ शकता. या संपूर्ण महिन्यात काही तारखा अत्यंत शुभ आहेत आणि काही तारखांना सावध राहायचं आहे. शुभ तारखा मी सांगते, नीट ऐका. मेषवाल्या मंडळींनो, 17, 22 आणि 25 मे या दिवशी तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. सावध राहण्याची तारख आहे 18 आणि 28 मे. या दिवशी मोठी आर्थिक व्यवहार टाळावेत. या परिवर्तनाच्या काळात तुमच्या हातून घडलेली एक छोटीशी चूक तुमच्या 7 पिढ्यांच्या नशिबावर भारी पडू शकते. त्यामुळे प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाका. तुमच्या आयुष्यातील हा काळ म्हणजे केवळ नशिबाचा खेळ नसून तुमच्या संयमाची आणि तुमच्या आतील खऱ्या शक्तीची अंतिम परीक्षा असणार आहे. काळजाचा ठोका चुकवणारे हे बदल तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देतील किंवा तुमच्या हातात असलेली यश वळूसारखे निसटून जाईल. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि 15 मेची ही निर्णायक वेळ पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. नियतीचे हे अनकलनीय चक्रकार गती समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला आध्यात्मिकरित्या सिद्ध करावी लागेल. अन्यथा काळाच्या पडद्याआड जाण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. मेष राशीच्या ज्या मुले विवाहात अडथळे येत होते त्यांचा विवाह योग 15 मे नंतर प्रबळ होत आहेत. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जर तुम्हाला वाटत असेल की ही देवी माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून स्वतः एक रक्षणात्मक ढाल निर्माण करा आणि बेल आयकॉनलाही दाबा. अजिबात विसरू नका, पुढचा व्हिडिओ तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा उलगडा करणार आहे. तुम्ही तयार आहात का आपल्या भविष्यावर ताबा मिळवण्यासाठी? तर मग आत्ताच सामील व्हा. शेवटचं एकच लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्ग दाखवण्यासाठी आहे, पण तुमचे कर्म सर्वात श्रेष्ठ आहे. ग्रहमान बदलत असतात, संकटे येत असतात, पण ज्याची श्रद्धा अढळ आहे त्याला काळही स्पर्श करू शकत नाही. जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि स्वामींवर विश्वास ठेवतात त्यांना ग्रहमान नेहमीच साथ देतात. गुरुची चाल तुमच्यासाठी भाग्योदयाची नांदो ठरो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना पाहत राहा. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.